नमस्कार माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यात सुद्धा फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याचे 1500 रुपये अजूनही जमा झालेले नाहीत का? तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण आज मी तुम्हाला एक्झॅक्ट कारण आणि सोल्युशन दोन्ही सांगणार आहे. सर्वप्रथम एक गोष्ट महत्त्वाची आहे. सरकारकडून हप्त्याचे वितरण सुरू झालेलं आहे. पण सगळ्यांना एकाच दिवशी पैसे मिळत नाहीत. काहींना 2-3 दिवस इथे उशीर सुद्धा होऊ शकतो. ही गोष्ट सुद्धा इथे लक्षात घेणे खूप महत्त्वाचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचे पैसे का अडकतात? तुमचे पैसे येत नसेल तर त्यामागे मुख्य 3 कारणे असू शकतात. पहिलं कारण म्हणजे तुमची ई-के-वाय-सी पूर्ण नाही. दुसरं म्हणजे बँक खाते आधारशी तुमचं लिंक नाही आणि तिसरं म्हणजे तुमची माहिती पडताळणीमध्ये अडकलेली आहे. आता ह्या 3 प्रॉब्लेमचं सोल्युशन नेमकं काय आहे, ते सुद्धा आपण इथे बघणार आहोत. आता काय करायचं? घाबरायचं अजिबात नाही. सगळ्यात पहिले काय करायचं आहे तुम्हाला तुमचं बँक खाते इथे तपासायचं आहे. एस-एम-एस आला नसेल तरीही तुमचं बँक बॅलन्स तुम्हाला इथे चेक करायचं आहे. कारण की कधी-कधी काय होतं मेसेज येत नाही आणि आपल्या अकाउंटवर जे पैसे आहे ना, ते इथे जमा होत असतात. दुसरं आपल्याला तुमची ई-के-वाय-सी स्टेटस तुम्हाला व्हेरिफाय इथे करून घ्यायचं आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जर 2 ते 3 महिन्यापासून पैसे आले नसतील, तर लगेच ऑनलाईन इथे तक्रार करा. ऑनलाईन तक्रार कशी करायची? तर अधिकृत पोर्टलवर जाऊन तुम्हाला तिथे लॉग इन करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तक्रार ऑप्शन तिथे निवडायचा आहे. तुमचा इश्यू सिलेक्ट करा. उदाहरणार्थ ई-के-वाय-सी पेंडिंग किंवा पेमेंट नॉट रिसीव्ह असे तुम्हाला तिथे ऑप्शन येईल. ते ऑप्शन तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. माहिती भरून तुम्हाला तिचे जे आहे ना, हे सबमिट करायचं आहे. फक्त 2 ते 3 मिनिटात तुमची जी तक्रार आहे ना, ती इथे नोंदवली जाणार आहे. आता यामध्ये महत्त्वाची सूचना, ऑफलाईन तक्रार आता जवळपास घेतल्या जात नाहीत. त्यामुळे ऑनलाईन प्रोसेस इथे वापरणं खूप गरजेचं आहे. आता यामध्ये एक गुड न्यूज सुद्धा आहे. जर तुम्ही पात्र असाल, तर तुमचे थांबलेले पैसे एकत्र खात्यात जमा होतात. शेवटचं काम तुम्हाला करायचं आहे, तुमचा हप्ता आला आहे का नाही, तुम्हाला खाली कमेंटमध्ये इथे नक्की कळवायचं आहे. मी स्वतः तुमच्या समस्येवर पुढचा व्हिडिओ इथे नक्की बनवण्याचा इथे प्रयत्न करणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना मागील हप्ते म्हणजे नोव्हेंबर, डिसेंबर या जानेवारी हे 3 सुद्धा हप्ते भेटले नसतील, तर अशा महिलांना इथे फेब्रुवारीचा हप्ता सुद्धा इथे भेटणार नाही. हे सुद्धा आपण लक्षात घेणं इथे गरजेचं आहे. ही वास्तविकता आहे बहिणींनो. हे आपल्याला लक्षात घेणे गरजेचं आहे. कारण की ज्या लाडक्या बहिणीचं उत्पन्न हे 2.5 लाखांच्या ओव्हर आहे आणि ज्यांच्या घरी 4 चाकी आहे, अशा महिला इथे अपात्र झालेल्या आहेत. आपण स्वतः इथे बघायचं आहे की आपल्या घरी 4 चाकी गाडी आहे का? 2.5 लाखांचं वर उत्पन्न आहे का? आणि आपल्याला जर हप्ता आला नसेल तर असं समजून जायचं की आपण अपात्र झालेलो आहोत. आणि कधी-कधी अशी स्थिती सुद्धा इथे येऊ शकते की सगळ्या लाडक्या बहिणी अशाच नसतात की त्यांचं उत्पन्न 2.5 लाखांच्या वर आहे. काही लाडक्या बहिणींचं उत्पन्न 2.5 लाखांच्या खाली असून सुद्धा त्यांना सुद्धा इथे हप्ता आलेला नाही. तर त्यांनी त्यांची ई-के-वाय-सीमध्ये इथे प्रॉब्लेम असू शकतो. तर ई-के-वाय-सी इथे पूर्ण करून घ्यायची आहे. या 3 गोष्टी तुम्हाला इथे ध्यानात ठेवायच्या आहे. आधार लिंक, त्यानंतर के-वाय-सी तुमची पूर्ण आहे का आणि तुमचं सगळे नियम तुम्ही त्या नियमात बसता का? या 3 गोष्टी तुम्हाला इथे आवर्जून इथे बघायच्या आहे. आणि त्यानंतर आपल्याला इथे बघायचं आहे की आपल्याला फेब्रुवारीचा हप्ता का आला नाही. तुम्ही ऑनलाईन तक्रार सुद्धा इथे करू शकतात. आणखीन जर काही तुमचे प्रॉब्लेम असेल, तर ते तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये विचारा. तुमच्या कमेंटचं आम्ही पूर्णपणे रिप्लाय देण्याचा प्रयत्न करत असतो. तर चला भेटूया एका पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.